नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या 5 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सायली कपड्यांच्या घड्या घालत असते त्यावेळी अचक काहीतरी काम करत बसलेला असतो. सायली विचार करत असते, प्रतिमा त्या बऱ्या तरी असतील ना? त्या कोर्टात इतक्या का घाबरल्या होत्या हे त्यांना परत आठवलं तरी असेल का? त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणत असतो, सायली ही न्यूज बघ. दामिनी देशमुख यांनी साक्षी शिखरे यांची केस सोडली आहे. आता ती साक्षीसाठी अपीलसुद्धा करणार नाही आहे. काय आहे ना, आयुष्यातली पहिली केस हरली आहे तीही खूप हर्ट झाली आहे. सायलीचं लक्ष नाही आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि सायलीच्या जवळ येऊन तो सायलीच्या हातातील तो कपडा घेतो. तर सायली म्हणत असते, काय करताय तुम्ही, द्या इकडे. तर अर्जुन लगेच तिला म्हणतो, अगं एकाच वेळेला 3-3 कामं कशी करशील तू, दमशील ना. तर लगेच सायली म्हणते, मी एकच काम करतीये, कपड्यांच्या घड्या घालतीये, द्या इकडे. अर्जुन तिला म्हणतो, फिजिकली तू फक्त एकच काम करतीयस, बट मेंटली 2-2 काम. एक म्हणजे तू कसला तरी विचार करतीयस आणि दुसरं, मी तिथे बसून जे काही बोललो ते न बोलता फक्त करत होतेस, राईट. सायली त्याला म्हणते, मी ऐकत होते, तुम्ही दामिनी देशमुखबद्दल बोलत होतात. सायली थोडीशी उदास झालेली असते. तर अर्जुन तिच्या हातातील कपडे घेऊन खाली ठेवतो आणि तिला खाली बसवतो आणि तिला म्हणतो, बोल, कसला विचार करतीयस. तर सायली सांगते, मी प्रतिमात्यांचा विचार करत होते. प्रियाने जे जे केले हे त्यांना कळल्यावर किती त्रास होतील प्रतिमात्या आणि रविराज काकांना. अशा वेळेला आईबाबांच्या मनाला काय यातना होत असतील याची आपण कल्पनासुद्धा नाही करू शकत. तर अर्जुन म्हणतो, कोर्टाच्या आत येण्याआधीच तिला चक्कर आली होती आणि त्यानंतर जेव्हा तिला कळलं असेल की तन्वीबद्दल काय घडलंय, तिची काय अवस्था झाली असेल, वी कांट इमॅजिन. सायली म्हणते, आणि आपल्या घरातल्या पण कोणाची अशी मनस्थिती नाही आहे हो की त्यांना जाऊन धीर देतील. मी काय म्हणते, आपण प्रतिमा आत्या आणि रविराज काकाला जाऊन भेटूया का. तर अर्जुन म्हणतो, ओके, जाऊया आपण. दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी सगळे बसलेले असतात. त्यावेळी नागराज रविराजला म्हणतो, म्हणजे तू तन्वीला जेलमधून बाहेर काढण्याचे काही प्रयत्न करणारच नाही आहेस का. आम्हाला वाटलं होतं की तू अपील वगैरे करशील. दादा, हीच वेळ आहे, तिला तुझी खरी गरज आहे तन्वीला. त्यावर रविराज त्याला म्हणतो, तन्वीला माझी कधीच गरज नव्हती. माझाच असा समज होता की मी एका प्रामाणिक साक्षीदाराची साथ देतोय, कधीही गुन्हेगाराची साथ दिलेली नाही आहे. मी इथून पुढे सुद्धा देणार नाही. मी आणखी एक निर्णय घेतलाय, एक डॉक्युमेंट तयार करून घेतलेला आहे. इथून पुढे माझ्या स्थावर आणि जंगम मालमत्तेमध्ये तन्वीचा कोणताही अधिकार असणार नाही. मी माझ्या संपत्तीतून तन्वीला बेदखल करतोय. दुसरीकडे चालत असताना एका माणसाला किडनॅप केलं जातं. एका ठिकाणी जाऊन ती गाडी थांबवली जाते. तर तो माणूस म्हणत असतो, कोण आहे इकडे, काय चालू आहे हे सगळं, कोण आहे कोण आहे. तर तेवढ्यातच महिपत गाडीत पुढे बसलेला असतो. तर तो म्हणतो, तुझा बाप सरंजामे. तर तो माणूस म्हणत असतो, महिपत साहेब, मला मान्य आहे तुम्ही माझ्यावर चिडला असाल, पण मी अर्जुनला खरे पुरावे का दिले. महिपत त्याला म्हणतो, मी तुला विचारलं का तू खरे पुरावे का दिले म्हणून. नाही ना, मला एवढंच माहिती आहे, तू माझ्या लेकीच्या विरोधात पुरावे दिलेस, त्यामुळे आत्ता माझी लेक जेलात आहे. तू जर तुझं थोबाड बंद ठेवलं असतंस तर तुझा श्वास चालू राहिला असता, पण तुला घाई. महिपतचं हे सगळं असं बोलणं ऐकून सरंजामे मात्र खूप जास्त घाबरलेला असतो. त्यानंतर इकडे सायली घरी सगळ्यांना पाणी देत असते. त्यावेळी प्रताप सायलीला विचारतो, तू आणि अर्जुन प्रतिमाला भेटून आलात ना गं, कशी आहे ती. तर सायली म्हणते, अगदी व्यवस्थित आहेत त्या. तर लगेच प्रताप विचारतो, कोर्टात काय झालं होतं ते काही कळलं का. तर सायली सांगते, रविराज काकांनी ठरवलंय की प्रतिमा आत्यासमोर तो विषय नाही काढायचा, कारण त्या खूप अस्वस्थ होत आहेत, पण त्यांना काहीही आठवत नाहीये. पूर्णाजी म्हणते, बिचारी, असं वाटतं ती पूर्ण बरी झाली आणि मध्येच तिला काय होतं ते काही कळतच नाही. इकडे सरंजामे महिपतला म्हणत असतो, तुम्ही मला काहीच करू शकत नाही, कारण मी एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे. तर तुम्ही माझा खून केला तर अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुमच्या मागे लागेल. तर महिपत त्याला म्हणतो, गप्रे, कोणी सांगितलं आम्ही तुझा खून करणार आहे म्हणून. तू ते सुसाईड करणार, सुसाईड. सरंजामे म्हणत असतो, मी कशाला सुसाईड करणार, मला काय गरज आहे सुसाईड करण्याची, मी नाही करणार. तर महिपत त्याला म्हणतो, कारण तुला आता वाईट वाटतंय, तू पैसे खाल्लेस, डिपार्टमेंटच्या नावाला बट्टा लावलास, म्हणून तू सुसाईड करशील. सरंजामे म्हणत असतो, मी नाही सुसाईड करणार. तर महिपत सरंजामेला म्हणतो, मी सांगतो ते लिही, असं म्हणून त्याचे माणसं त्याच्या हातात कागद आणि पेन देतात.
मी महिपत त्याला म्हणत असतो, असं लिही की मी ती नीती सरंजामे, मी वर्दीचा अपमान केला, त्यांना फसवलं, पैसा खाल्ला, त्याचा मला पश्चाताप होत आहे, म्हणून मी स्वतःला संपवत आहे. इकडे घरी अश्विन आलेला असतो. सगळे खाली बसलेले असतात, परंतु तो कोणाशी काही न बोलता डायरेक्ट वर जात असतो. तर लगेच कल्पना त्याला म्हणते, अश्विन अरे तू कोणाशी काही न बोलता थेट वर काय जातोयस? त्यावेळी अश्विन मनात विचार करतो, तुम्ही कोणी तन्वीला सोडवायला मदत कराल असं वाटत नाही मला. तुमच्याशी काय बोलायचं? तेवढ्यात प्रताप त्याला म्हणतो, अश्विन तुझी आई तुला काहीतरी विचारतीये. अरे तिने तुला फोन पण केला होता, तू उचलला नाहीस. तर अश्विन म्हणतो, पेशंट्स होते त्यांच्यासमोर मी फोनवर बोलत बसणार होतो का? तर लगेच प्रताप त्याला म्हणतो, बरं ठीक आहे, तू बस ये. तेवढ्यातच गुरुजी तिथे येतात. तर पूर्णाजी त्यांना म्हणते, मी तुम्हाला बोलवण्याचा विचारच करत होते आणि अगदी नेमके तुम्ही आलात. म्हणजे योगायोगच म्हणायचा. तर लगेच गुरुजी म्हणतात, योगायोग नाहीये पूर्णाई, तुमच्या थोरल्या सुनेने फोन केला होता. त्या म्हणाल्या की त्यांना श्रावणात पूजा घालण्याची इच्छा आहे, म्हणजे घरामध्ये कसं सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. सायली लगेच म्हणते, पूर्णाजी मला वाटलं की घरात जर पूजा केली तर घरातलं वातावरण आनंदी होईल. तर पूर्णाजी म्हणते, माझ्याही मनात तेच आहे. प्रताप म्हणतो, उत्तम, मग उद्याच करायची का पूजा? तो गुरुजींना विचारतो, उद्या चालेल का पूजा केली तर? गुरुजी म्हणतात, हो हो चालेल की. तर लगेच पूर्णाजी म्हणते, शुभ कार्याला उशीर करू नये ना. या सगळ्यांचं बोलणं ऐकून अश्विनला राग येत असतो. तर तो लगेच म्हणतो, वा छान छान, करा करा, शुभ कार्य करा. घरदाराला तोरण लावा, रांगोळी काढा, घरात गोडधोड करा. कारण आपली धाकटी सून जेलमध्ये गेली आहे याने आपल्याला काही फरकच पडत नाहीये. इकडे सरंजामे महिपतला म्हणत असतो, मी नाही लिहिणार काही, मला जाऊ दे. तर महिपत म्हणतो, बरं जाऊ दे त्याला, जा तू सरंजामे जा. आणि सरंजामे जायला लागतो. तेवढ्यात महिपत लगेच म्हणतो, याची पोरगी स्टेशनजवळच्या शाळेत शिकते ना, तिच्याकडनं लिहून घेऊ आपण चिठ्ठी. नाहीतर एक काम करा, याची म्हातारी संध्याकाळी देवळात जाते, तिच्याकडनं लिहून घेऊ. हात जरा थरथरतात म्हातारीचे, तरी आपण तिच्याकडनं चिठ्ठी लिहून घेऊ. तू सरंजामे जा, काही टेन्शन नाही. हे असं सगळं ऐकल्यानंतर सरंजामे म्हणतो, मी लिहितो. माझ्या फॅमिलीला काही करू नका, मी तुमच्या पाया पडतो. माझ्या कुटुंबाला काही करू नका. महिपत म्हणतो, हे बघ सरंजामे, सुसाईड तर होणारच, 13% होणार. आता ते कोण करणार? तू करणार का तुझी लेक करणार का तुझी आई करणार? हे असं सगळं ऐकून तर सरंजामे खूप रडत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. महिपत त्याला म्हणत असतो, कोण सुसाईड करणार हे तू ठरव, पण होणार 113%. त्यानंतर सरंजामे गुपचूप ती डायरी आणि पेन हातात घेतो. तर महिपत त्याला म्हणतो, लिही, मी नितीश सरंजामे, मी वर्दीचा अपमान केला, पैसा खाल्ला, आता त्याचा मला पश्चाताप होतो आहे, त्यामुळे मी स्वतःला संपवून घेत आहे. सरंजामे सांगितल्याप्रमाणे अशी चिठ्ठी लिहितो. इकडे घरी अश्विन म्हणत असतो, ती जेलमध्ये आहे, तुम्ही साधं कोणी तिला भेटायला सुद्धा गेला नाहीत. तिच्याबद्दल सहानुभूती तर सोडा, तुमच्यात आता माणुसकीच उरली नाहीये. प्रताप म्हणतो, अश्विन तू बोलण्याआधी विचार कर, तिने काय केलंय हे तुला माहीत नाहीये का? तर अश्विन म्हणतो, डॅड मला सगळं माहिती आहे. तर पूर्णाजी म्हणते, तरी तू असा वागतोयस? अरे तिच्यामुळे घरचं वातावरण बिघडलं, म्हणून ही पूजा घालावी लागतीये. अश्विन लगेच म्हणतो, पूर्णाजी आता दादा आणि त्याच्या बायकोचं ऐकून तू सुद्धा असं बोलायला लागलीयस? सायली लगेच त्याला म्हणते, अश्विन भाऊजी आपण त्या विषयावर नंतर बोलूया ना. अश्विन तिला म्हणतो, नंतर का बोलायचं? खरं रूप समोर येईल याची भीती वाटते का तुला? नाजी तुझ्या प्रतिमाच्या मुलीला या दोघांनी मिळून ठरवून जेलमध्ये पाठवलंय, तुम्हा सगळ्यांना भडकवलंय. पूर्णाजी अगं तन्वी कशी आहे हे तुला खूप चांगल्याने माहिती आहे गं. ठीक आहे, तुम्हाला मला इग्नोर करायचं आहे ना, करा, तुम्हाला वाटेल ते करा, पण मी तन्वीला लवकरात लवकर घरी परत आणणार आहे. असं बोलून ते तिथून निघून जातो. तर लगेच सायली गुरुजींना म्हणते, गुरुजी मी तुमच्यासाठी दूध आणि केळं घेऊन येते, असं म्हणून ती तेथून निघते. ते सरंजामेने महिपत जसं सांगेल तसं लिहिलेलं असतं आणि तो ती चिठ्ठी महिपतच्या हातात देतो. तर महिपत त्याच्याकडे परत फेकतो आणि म्हणतो, सही कर ना. सरंजामे सही करून ते परत महिपतकडे देतो. सरंजामे हात जोडतच महिपतला म्हणत असतो, मला माफ करा ना. तर त्यानंतर महिपतच्या सांगण्यावरून महिपतचे काही माणसं सरंजामेला पॉयझन देतात. तर महिपत म्हणतो, पी सरंजामे. सरंजामे याच्या आधी मी लई मुडदे पाडलेत, कळलं का? पण आता वातावरण तापलेलं आहे ना,
म्हणून मी माझं टाळकं गार ठेवलंय. आता मी चिखल तर साफ करणारच, पण त्यात उडी न मारता. सरंजामे ते विष हातात घेतो तर महिपत त्याला म्हणतो, कळलं असेल ना तुला आता सरंजामे, लेकीचा जीव वाचवायला बाप काय काय करू शकतो. तू तुझ्या लेकीचा जीव वाचवायला जीव देतोय, मी माझ्या लेकीचा जीव वाचवायला जीव घेतो. सरंजामे ते विष पितो. त्यानंतर त्याच्या तोंडातून फेस यायला लागतो. त्यानंतर महिपत म्हणतो, अर्जुन सुभेदार, आज मी तुझं पहिलं प्यादं मारलं. आता असंच एक एक मारत मी तुझ्यापर्यंत पोचणार. त्यानंतर महिपत आणि त्याची माणसं गाडीतून उतरून जातात. त्यानंतर रात्री सायली रूममध्ये पाणी घेऊन आलेली असते. अर्जुन काहीतरी काम करत बसलेला असतो. सायलीला तेथे पाहून अर्जुन म्हणतो, फायनली तू आलीस. अगं कुठे होतीस तू, किती वाट बघायची. सायली म्हणते, अहो पूर्ण आजींचे पाय दुखायले होते, त्यांना जरा तेल लावून दिलं म्हणून उशीर झाला. तर अर्जुन तिच्याकडेच बघत असतो. तर सायली विचारते, काय हो असे काय बघताय. तर अर्जुन म्हणतो, बस. सायली का असं विचारत असते. तर अर्जुन तिला बसवतो आणि तो तिच्याजवळ बसून तिचे पाय चेपत असतो. सायली म्हणत असते, काय करताय तुम्ही, थांबा हो. तर अर्जुन म्हणतो, तुझे पाय चेपतोय, अजून काय. तर सायली म्हणत असते, कोणी आलं बघितलं तर काय म्हणतील. तर अर्जुन म्हणतो, येऊ दे, बघू दे, काय म्हणायचं ते म्हणू दे, आय डोंट केअर. सायली म्हणते, पण मला अवघडल्यासारखं होतंय ना, प्लीज दूर व्हा तुम्ही. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही बायको, तू दिवसभर काम करत असतेस, सगळ्यांना काय हवंय काय नकोय सगळं बघत असतेस, सगळं तुझ्या लक्षात असतं, प्रत्येकाच्या आवडीनिवडी. 5 मिनिटसुद्धा बसत नाहीस तू कधी. सो आज तुझा थकवा जाईपर्यंत मी तुझे पाय चेपत राहणार आहे. अँड यू नो, माझं असं म्हणणं आहे की जर बायको दमलेली असेल तर नवऱ्याने तिचे पाय चेपून देणं हे नवऱ्याचं कर्तव्य आहे आणि मी कर्तव्य कधीच मोडणार नाही. अर्जुन तिला खूप प्रेमाने बोलत असतो. तो म्हणत असतो, बायको एक प्रॉमिस करशील. तर सायली म्हणते, मी हवं ते प्रॉमिस करेन, पण प्लीज तुम्ही आधी हे पाय चेपणं थांबवा. मला माहिती आहे ना, मला माझी कामं दुसऱ्यांकडनं करून घेण्याची सवय नाही आहे आणि हे असे पाय वगैरे चेपून घेण्याची तर अजिबातच नाही आहे, प्लीज थांबवा. तर अर्जुन म्हणतो, ओके. तर लगेच सायलीसुद्धा अर्जुनजवळ बसते आणि त्याला म्हणते, आता सांगा कुठलं प्रॉमिस हवं आहे तुम्हाला माझ्याकडून. अर्जुन म्हणतो, बघ ना, गेली 2 वर्ष खूपच टफ होते आपल्यासाठी. सतत केसबद्दल बोलत होतो आपण, त्याचेच विचार, स्वतःला कधी वेळच दिला नाही ना आपण. सो मला हे प्रॉमिस कर, आता आपण फक्त आपल्याबद्दल विचार करूया. कुठेतरी छान फिरायला जाऊया आपण. लास्ट टाईम गेलो होतो माथेरानला, पण तेव्हा सिच्युएशन जरा वेगळी होती. आता जाऊ मस्त कुठेतरी फिरायला आपण, व तर सिनेमाला जाऊया, कॅन्डल लाईट डिनर. तर सायली हसत असते आणि म्हणते, बस एवढंच, मग त्यासाठी प्रॉमिस कशाला हवं आहे, नक्की जाऊया. अर्जुन म्हणतो, नक्की ना, मग उद्याच जाऊया आपण, मी आता तिकीट्स बुक करतो. सायली म्हणते, हो नाही उद्या नको, उद्या आपल्याकडे श्रावणातली पूजा आहे, रांगोळी, प्रसाद, सगळी तयारी सगळंच करावं लागेल ना, उद्या कसं जाता येईल आपल्याला. तर अर्जुन लगेच तोंड पाडून बसतो. तर सायली त्याला म्हणते, अहो उद्या जाता येणार नाही असं म्हणतीये मी, आपण 2-3 दिवसांनी जाऊया ना, तुम्ही म्हणताय ते सगळं करूया. तर अर्जुन विचारतो, नक्की. तर सायली म्हणते, हां. तर अर्जुन म्हणतो, प्रॉमिस. तर सायली त्याला प्रॉमिस करते. तर सायली अर्जुनला म्हणते, मला माहिती आहे गेली 2 वर्ष तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या अपेक्षा पण बाजूला ठेवल्या, फक्त केसचा विचार करत राहिलात. आता मी तुम्हाला मनापासून वचन देते, आता सगळा वेळ फक्त तुमच्यासाठी असेल माझा, आता मी फक्त आपला विचार करेन. हे ऐकून तर अर्जुनला खूपच आनंद होतो आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, सुभेदारांच्या घरी श्रावणातली पूजा चालू असते. सायली आणि अर्जुन पूजा करत असतात, त्यावेळी बाहेर काही माणसं येतात आणि ते घराच्या आतमध्ये दगड फेकतात. खिडकीत आवाज येतो, त्यामुळे सायली उठून पाहते. त्यावेळी तिच्या लक्षात येतं की एक चिठ्ठी आहे आणि त्यात दगड आहे. ती म्हणते, कोणीतरी मुद्दाम फेकलंय असं वाटतंय आणि त्यात असं लिहिलेलं असतं, अर्जुन आता वेळ तुझा जीव घेण्याची. हे सगळं महिपतने केलं असेल का, की यात आणखी दुसरं कोणी असेल, कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.